बघा आता आपल्याला पहिल्या धड्यामधला पुढचा टॉपिक शिकायचा आहे निश्चयक. ठीक आहे, निश्चयकला इंग्लिशमध्ये डिटर्मिनंट पण म्हणता. आता डिटर्मिनंट किंवा निश्चयक म्हणजे काय हे आधी आपण शिकूया. समोर तुम्हाला दिसतं आहे बघा, अशा दोन रेषा आहेत, त्यामध्ये ABCD असे लिहिलेले आहेत, याला निश्चयक म्हणतात. दोन रेषा आणि त्यामध्ये ज्या काही संख्या असतात त्यांना आपण निश्चयक म्हणतो. इथे ABCD वगैरे आहे, पण याऐवजी काय असतात, संख्या असतात. आता A आणि B म्हणजे अशा पद्धतीनेच आपण वाचत गेलो ह्या डायरेक्शननी, तर ते काय असतात बघा, आडव्या ओळी ज्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, ओळी. आणि जे उभे असतात ते काय असतात, स्तंभ. बरोबर, हे स्तंभ. आता याच्या बघा ओळी 2 आहेत आणि स्तंभ 2 आहेत, त्यामुळे याची कोटी किती आहे या निश्चयकाची 2. समजा 3 ओळी आणि 3 स्तंभ असते तर कोटी किती आली असती, 3. जेवढे स्तंभ आणि ओळी वाढत जातात तेवढी त्याची काय आहे, कोटी. पण आपल्याला फक्त 2 पर्यंतच आपल्याला दिलेलं आहे, 2 ओळी आणि 2 स्तंभ यांच्यासाठी. मग निश्चयक म्हणजे काय बघा, अशा 2 रेषा आणि त्यामध्ये ज्या संख्या लिहिलेल्या असतील त्यांना आपण काय म्हणतो, निश्चयक. आता हा निश्चयक सोडवायचा किंवा त्याची किंमत काढायची. म्हणजे काय करायचं बघा, की A आणि D यांचा गुणाकार करायचा, B आणि C यांचा गुणाकार करायचा आणि त्यांची काय करायची, वजाबाकी. म्हणजे समजा बघा दिलेलं आहे 2 1 3 1 असं दिलेलं आहे आणि मी विचारलं की याची किंमत किती. मग काय करा बघा, 2 गुणिले 1 करा, वजा 3 गुणिले काय करा, 1. मग बेक वजा 3 1 3, म्हणजे उत्तर किती येणार, वजा 1. समजलं. आता आणि हे निश्चयक जे आपण दर्शवण्यासाठी काय वापरतो, की ABCD जे आहे कॅपिटल लेटर्स मधली ती वापरतो. बघा ABCD वगैरे, म्हणजे हा निश्चयक समजा आपण A ने दाखवू शकतो असं, याला म्हणता आपण निश्चयक. ठीक आहे. आता यावर आपल्याला काय शिकायचं आहे, क्रेमरची पद्धत, क्रेमर्स रूल त्याला असं म्हणतात, क्रेमर्सचा रूल असं पण म्हणतात. त्यामध्ये बघा 2 समीकरण आहे, एक x अधिक b 1 y बरोबर c1 असं दिलेलं आहे आणि a2x अधिक b2y बरोबर c2 असं दिलेलं आहे. त्यामध्ये a1 b1 c1 a2 b2 c2 ह्या वास्तव संख्या असतात. मग ही क्रेमर्सची पद्धत म्हणजे काय, असे 2 समीकरण दिले आहेत ते सोडवायचे आहे म्हणजेच काय बघा, एक सामायिक समीकरण तुम्ही एक तर आलेख पद्धतीने सोडवा, नाहीतर आपण 1.1 मध्ये शिकलो त्या पद्धतीने सोडवा, किंवा आता ह्या क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवा. फक्त काय करायचं आहे, x आणि y च्या किमती शोधायच्या आहे, फक्त मध्ये पद्धत थोडीशी वेगळी आहे. मग ह्या क्रेमर्स रूल काय सांगतो बघा, 2 समीकरण असेल तर त्यावरून आपल्याला अशी निश्चयक काढावे लागतात. पहिल्यांदा आपल्याला D शोधावा लागतो. D कसा घेतो बघा, a1 a2 b1 b2. म्हणजे आता हे बघा 2 तुम्हाला समीकरण दिसत आहे इथे बघा, a1 a2 घ्यायचे, त्या संख्या ज्या असतील इथे संख्या असतील. ठीक आहे, a1 a2 घ्या आणि b1 b2 घ्या, हा आहे D. मग आता आपण सेम dx काढू शकतो. dx साठी काय करावं लागतं बघा, c1 c2 आणि b1 b2 घ्यावे लागतात. सेम dy साठी a1 a2 आणि c1 c2 घ्यावे लागतात. मग असा d dx आणि dy तुम्ही शोधले की मग x काढू शकतो. x म्हणजे काय असतो, dx भागिले d, म्हणजे याची जी किंमत येईल ती भागिले ह्या d ची किंमत करा. y साठी काय करणार बघा, dy ची किंमत जी असेल ती भागिले d करा, तुम्हाला x आणि y च्या किमती मिळतील. आपण उदाहरण सोडवूयात. बघा सराव संच 1.3 आहे, तो आधी आपल्याला काय करायचा आहे, निश्चयकाची किंमत काढायची आहे. बघा 3 2 4 आणि 5 असा हा निश्चयक आहे. पहिल्यांदा काय करणार आपण, तिरकस गुणाकार, 3 गुणिले कोण येणार, 3 गुणिले 5 वजा ऑलरेडी आहे गुणिले 4, त्याच्या तिरकस गुणाकारासाठी कोण येणार इथे 2, 5 3 15. आता काय करा, यांची वजाबाकी. बरोबर, उत्तर किती येणार, 7. बरोबर, किती उत्तर आलेलं आहे, 7. हे आहे त्या निश्चयकाची किंमत. पुढे बघा, खालील निश्चयकांच्या किमती काढा. सोपं आहे. सेम पहिल्यांदा आपण निश्चयक लिहू, 5 वजा 7 3 आणि 0. बरोबर, तिरकस गुणाकार 5 गुणिले 0 वजा 3 गुणिले काय आहे, वजा 7. 5 गुणिले 0 0 वजा 3 7 21, पण त्याला चिन्ह आहे वजा म्हणून वजा येणार. वजा वजा काय होणार, अधिक, म्हणजे त्या निश्चयकाची किंमत किती आलेली आहे, 21. 0 बरोबर किती आलेली आहे किंमत, 21. ही त्याची आहे किंमत. समजलं. पुढचं उदाहरण बघूया. सेम आहे, फक्त आता अंशछेद रूपामध्ये त्या किमती दिलेल्या आहे, घाबरून जायचं नाही. उदाहरण सोपं आहे. निश्चयक आधी लिहिला आणि तिरकस गुणाकार करा. बघा काय आहे, पहिल्यांदा 7/3 गुणिले कोण आहे 1/2 वजा
इकडे काय आहे 5/3 गुणिले कोण आहे 3/2. गुणाकार तुम्हाला येतो, अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी. 7 एके 7, 3 दुणे 6 वजा 5 त्रिक 15 भागिले 3 दुणे 6. छेद सारखे आहे, अंशांची काय होणार वजा बाकी. 7 वजा 15 उत्तर किती येणार -8 भागिले 6. म्हणजेच आपली निश्चयकाची किंमत आपण इथे लिहू शकतो 7/3 आणि 3/2. इकडे आहे 5/3 आणि 1/2 बरोबर. 8 आणि 6 ला अजून संक्षिप्त रूप केलं तर काय येणार 2×4 = 8 2×3 = 6 आणि चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा. ही काय आहे त्याची किंमत. दिलेल्या निश्चयकाची काय आहे आपली किंमत. पुढे बघा, आता खालील एक समायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. समीकरण आधी आपण लिहूयात बघा. 3x - 4y बरोबर काय आहे 10. 4x + 3y बरोबर आहे 5. समीकरण 1. समीकरण 2. चला आता a1 a2 b1 b2 c1 c2 ह्या किमती आधी लिहूयात. बघा a1 किती येणार 3, a2 किती येणार 4, b1 आणि b2. b1 किती येणार बघा चिन्ह सकट घ्या -4 आणि b2 3. c1 आणि c2 किती आहे 10 आणि 5. आता पहिल्यांदा आपण काय शोधणार d. d साठी काय होतं बरं निश्चय आठवतंय का a1 a2 b1 b2 बरोबर असंच घेतला होता ना आपण पहिल्यांदा आपण शिकलो त्यामध्ये. बघा आता किमती टाका. a1 a2 च्या किमती लिहा, b1 b2 च्या किमती लिहा. निश्चय तुम्हाला तर सोडवता येतात. 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले वजा 4 3 त्रिक 9. आता इथे 4 गुणिले 4 16 पण इथे काय येणार -16 वजा वजा काय होणार अधिक. म्हणजेच डी किती आलेला आहे 16 अधिक 9 25. डी किती आलेला आहे बघा 25. आता काय शोधणार आपण dx. dx साठी आपण काय घेत होतो बघा c1 c2 आणि b1 आणि b2 घेणार. हे तुम्हाला पाठ करावंच लागेल. पाठ केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही इथे की a1 a2 कोणते घ्यायचे, म्हणजे डी साठी काय घ्यायच्या, कोणते कॉलम कोणते स्तंभ आणि कोणत्या ओळी घ्यायच्या, dx साठी कोणते स्तंभ घ्यायचे वगैरे. ठीक आहे. c1 c2 किती आहे 10 5 आणि b1 b2 आहे -4 आणि 3. -4 आणि 3 तिरकस गुणाकार करा. 10 गुणिले 3 वजा 5 गुणिले वजा 4 10 त्रिक 30 वजा वजा काय होणार अधिक 5 चोक 20. म्हणजे dx किती आलेला आहे 50. dx किती आहे 50. सेम आता dy शोधूया. dy बरोबर dy साठी आपण काय घेत होतो बघा a1 a2 c1 आणि c2. ठीक आहे. बघा a1 a2 काय आहे 3 4 आणि c1 c2 काय होता 10 आणि 5. किमती फक्त व्यवस्थित लिहा. सॉरी आता आपल्याला हे सोडवायचं आहे. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 5 त्रिक 15 10 चोक 40 वजा बाकी केली तर उत्तर येणार -25. हा आहे डी. आता आपल्याला काय करायचं आहे x आणि y च्या किमती शोधायच्या आहे. ठीक आहे. मग बघा x बरोबर काय आपण लिहिलेलं आहे x बरोबर dx भागिले d. dx किती आहे 50 आणि d किती आहे 25. 50 भागिले 25 25 ने भाग द्या 25 दुने 50 म्हणजेच x बरोबर किती आलेला आहे 2. सेम आता y साठी आपण शोधूया. dy भागिले d. dy किती आलेला आहे -25 भागिले 25 उत्तर किती येणार -1 म्हणजे y बरोबर किती आहे -1. x आणि y च्या किमती आपण शोधल्या. आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे फक्त क्रेमरच्या पद्धतीने. सोपं आहे की नाही. फक्त हे d त्यानंतर dx म्हणजे कोणते स्तंभ घ्यायचे आणि dy म्हणजे कोणते स्तंभ घ्यायचे ते तेवढे पाठ करा.
आणि त्यावरून आपण x आणि y च्या किमती शोधलेल्या आहेत. सोपं आहे की नाही? पुढचं उदाहरण बघूया. 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0, 6x बरोबर 8 वजा 5y. आता हे समीकरण आधी आपण काय करू, आपल्या जे क्रेमरची पद्धत आहे समीकरण आपण लिहितो कसे की 4x अधिक 3y बरोबर c असतो. हा वजा 4 आहे, तिकडे जाताना काय होणार अधिक. 6x हा इकडे वजा 5 आहे, इकडे येताना काय झाला अधिक 5 बरोबर 8. किमती लिहिणार किती आहे 4 आणि 6. जर हे सामायिक समीकरण समजा नसतील त्या रूपामध्ये, सामान्य रूपामध्ये, तर ते रूपांतरित करून घ्या, मगच सोडवायला सुरुवात करा. आता C1 आणि C2 किती आहे 4 आणि 8. पहिल्यांदा काय शोधणार आपण डी साठी काय घेतो आपण स्तंभ A1 A2 B1 B2. संख्या लिहिणार 4 6 3 5. तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले 5 वजा 6 गुणिले 3 5 चोक 20 6 त्रिक 18 वजा बाकीचं उत्तर किती येणार 2. म्हणजे डी बरोबर किती आलेला आहे बघा 2. आता dx शोधू आपण. dx साठी काय आहे बघा C1 C2 B1 B2 बरोबर ना. ठीक आहे. किती आहे 4 8 आणि 3 5. फक्त किमती टाकायच्या आहे, खूप सोपं आहे. तिरकस गुणाकार 4 गुणिले 5 वजा 8 गुणिले 5 चोक 20 8 त्रिक 24. म्हणजे dx किती येणार वजा 4 बरोबर किती आहे वजा 4. आता dy शोधू. dy बरोबर किती घेणार आपण A1 A2 आणि C1 C2. बघा किती आहे 4 6 आणि 4 8. 4 6 4 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6 8 चोक 32 6 चोक 24. ठीक आहे. यांची काय करा वजाबाकी. उत्तर किती येणार 8. म्हणजे हा आहे dy. उदाहरण अजून संपलेलं नाही. आता आपण x शोधणार. dx भागिले t. dx किती होता वजा 4 आणि d किती आहे 2. म्हणजे उत्तर किती येणार वजा 2. x बरोबर किती आहे वजा 2. सेम आता y साठी बघूयात. काय आहे dy भागिले d किती आहे 8 भागिले 2. उत्तर किती येणार म्हणजे y चं x आणि y च्या किमती आपण शोधल्या. x y बरोबर वजा 2 आणि 4. या आहे x आणि y च्या किमती. क्रेमर्स पद्धतीने आपण सोडवू शकतो. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण आहे 2x अधिक 3y बरोबर 2. आधी आपण लिहून घेऊ. दोन x अधिक 3y बरोबर 2 आणि x वजा y भागिले 2 बरोबर 1/2. आधी आपण किमती लिहू. A1 A2 किती आहे 2. इथे सहगुणक नाही म्हणजेच तो 1. B1 आणि B2 आणि ह्या किमती लिहिताना चिन्ह सगट घ्या. इथे आहे 3. आता इथे वजा आहे आणि y/2. y तर घेता नाही येणार, म्हणजेच काय घेणार आपण 1/2. C1 आणि C2 घेणार. तो किती आहे 2 आणि 1/2. पहिल्यांदा आपण d शोधणार. d साठी काय आहे A1 A2 B1 B2. किमती लिहा 2 1 3 आणि वजा 1/2. गुणाकार करणार 2 गुणिले वजा 1/2 वजा 3 गुणिले 1. यांचा गुणाकार करणार वजा 2/2 वजा 3. यांना भागाकार केला तर उत्तर येणार वजा 1 वजा 3. वजा वजा काय होतं अधिक, म्हणजे उत्तर किती येणार वजा 4. डी ची किंमत किती आलेली आहे वजा 4. आता dx शोधू आपण.
dx साठी आपण काय घेतो, c1 c2 b1 आणि b2. बघा काय आहे, 2 आणि 1/2, 3 आणि वजा 1/2, 2 आणि 1/2, 3 आणि वजा 1/2. गुणाकार करू, 2 गुणिले वजा 1/2 वजा 3 गुणिले 1/2. बघा 2 गुणिले 1 2/2 वजा 3/2. बरोबर. काय आहे, छेद सारखे आहे म्हणजे डायरेक्ट आपण यांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. वजा वजा काय होणार, अधिक, म्हणजे काय होणार, वजा 5/2. हा काय आलेला आहे, dx. आता असाच आपल्याला काय करायचं आहे, dy. जर इथे 1/2 आणि वजा 1/2 आहे तरी काही फरक पडत नाही, जसं आपण सोडवतो तसे सोडवायचे. ठीक आहे. dy आता शोधणार. dy साठी आपण काय घेणार, a1 a2 आणि c1 c2. ठीक आहे. a1 a2 काय आहे, 2 आणि 1, आणि इथे काय आहे, c1 c2 2 आणि 1/2. 2 गुणिले 1/2 वजा 2 गुणिले 1. इथे काय येणार, 2/2 वजा 2. 2 ने 2 ला भाग दिला, उत्तर किती येणार, म्हणजे dy बरोबर किती आलेला आहे, वजा 1. किती आहे, वजा 1. आता आपण x आणि y च्या किमती शोधणार आहोत. बरोबर. x बरोबर काय आहे, dx भागिले d. dx काय आहे, वजा 5/2 भागिले d किती होता आपला, वजा 4. आता वजा 4च्या खाली बघा काय, छेद नाहीये म्हणजे तो आपण काय आपण कन्सिडर करतो, 1. मग हे असं होऊ शकतं 5/2 गुणिले 1/4. म्हणजेच x किती येणार, वजा 5/8. किती आलेला आहे, वजा 5/8. सेम आता आपण y शोधू, dy छेद d. dy किती आहे, वजा 1 आणि d काय आहे, वजा 4. म्हणजेच y किती आलेला आहे, वजा वजा काय निघून जाणार, 1/4. म्हणजे x आणि y च्या किमती काय आलेल्या आहे बघा, या उदाहरणासाठी वजा 5/8 आणि 1/4. समजलं आहे. बघा ह्या आहे त्याच्या किमती, x आणि y च्या किमती आपण इथे सोडवलेल्या आहेत. ठीक आहे.